नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग ऑनलाईन कार्यशाळेमध्ये सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत. मी रतिलाल वडवी, विलेपार्ले पूर्व महानगरपालिका माध्यमिक शाळा, दीक्षित रोड, विलेपार्ले पूर्व, मुंबई 57 येथे सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहे. आज आपण इयत्ता 9वी विषय भूगोल घटक अर्थशास्त्राची परिचय या विषयाची आज आपण माहिती घेणार आहोत. आजच्या या पाठामध्ये अर्थशास्त्राचा परिचय करून घेत असताना आपल्याला या प्रकरणामध्ये पुढील मुद्द्यांचा विचार करायचा आहे. त्यामध्ये कौटुंबिक व्यवस्थापन म्हणजे काय, अर्थशास्त्र म्हणजे काय, अर्थव्यवस्था म्हणजे काय, अर्थव्यवस्थेचे प्रकार कोणते, अर्थव्यवस्थेचे प्रमुख वैशिष्ट्ये, अर्थशास्त्राचे जनक, अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण आणि अर्थव्यवस्थेची कार्य कोणती या प्रमुख ठळक मुद्द्यांची माहिती अर्थशास्त्राची परिचय किंवा अर्थशास्त्र या नवीन विषयाचा परिचय करत असताना या मुद्द्यांचा आपल्याला आजच्या या प्रकरणामध्ये विचार करायचा आहे, त्याबद्दलची माहिती घ्यायची आहे. या ठिकाणी एक टेबल दिलेला आहे. त्या ठिकाणी अनुक्रमांक, तपशील आणि अंदाजे खर्च रुपये या ठिकाणी टेबलमध्ये दिलेले आहेत. एक रोजचा आहार कंसात नाश्ता, जेवण इत्यादी त्यासाठी खर्च आहे अंदाजे 6000 रुपये. पोशाखाचे 2 संच विकत घेणे 2000 रुपये. शालेय साहित्य विकत घेणे 500 रुपये. वैद्यकीय खर्चासाठी 450 रुपये. मनोरंजनासाठी 500 रुपये. मोबाईल देयकसाठी 1000 रुपये. फळे, भाजी इत्यादी विकत घेणे 1000 रुपये. सार्वजनिक प्रवास खर्च बस, रेल्वे, रिक्षा इत्यादी 2600 रुपये. वीज देयक 1500 रुपये. पर्यटन 4000 रुपये. बँकेचा हप्ता 3000 रुपये. एकूण खर्च अंदाजे 22550 एवढा खर्च या ठिकाणी दाखवलेला आहे या टेबलामध्ये. आता या टेबलाबद्दल आपल्याला या ठिकाणी सविस्तर चर्चा अशी करायची आहे की जर समजा आपल्या कुटुंबाचा किंवा आपला या महिन्याचा खर्च वरील प्रमाणे आहे. बघा, आपला या महिन्याचा खर्च सप्टेंबर महिन्याचा आपण एक्झाम्पल घेऊया आणि खर्च वरील प्रमाणे आहेत आणि मासिक उत्पन्न जे आहे, महिन्याचं जे आपलं इन्कम आहे ते आहे 20000 रुपये. मग तुमचे उत्पन्न आणि होणारा खर्च याचा या ठिकाणी ताळमेळ बसत नाहीत आणि मग तो बसवण्यासाठी तुम्ही या महिन्यात वरीलपैकी कोणत्या बाबींना प्राधान्यक्रम द्याल आणि ते ठरवा. बघा, या ठिकाणी हा तपशील बघितल्यानंतर, हा टेबल बघितल्यानंतर आपला जो खर्च आहे
तो खर्च इन्कम पेक्षा उत्पन्नापेक्षा जास्त आहेत. म्हणून या ठिकाणी आपल्याला एखाद्या कुटुंबाचं व्यवस्थापन करत असताना त्या ठिकाणी प्राधान्यक्रम त्या ठिकाणी तयार करायचा आहे. बघा, या ठिकाणी आपण कुटुंबाचं मॅनेजमेंट करत असताना, बजेट त्या ठिकाणी व्यवस्थापन करत असताना आपल्याला कोणत्या गोष्टींना आपल्याला प्राधान्य द्यायचं आहे या ठिकाणी मी प्राधान्यक्रम दिलेला आहे. बघा, रोजचा आहार जो आहे तो आपल्याला आवश्यक आहे, त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला खर्च कमी करता येणार नाही. म्हणून नाश्ता असेल, जेवण असेल, त्याला आपल्याला आधी प्राधान्य द्यावं लागेल. शालेय साहित्य विकत घेणे, मुलांचं जर का त्या ठिकाणी शिक्षण चालू आहे तर त्यांचं शालेय साहित्य आपल्याला विकत घेणे आवश्यक आहे. वैद्यकीय खर्च आपल्याला टाळता येत नाहीत. फळे भाजी इत्यादी विकत घेणे आपल्याला आवश्यक आहेत. त्यानंतर वीज देयक आहे ते सुद्धा आपल्याला देयक ते पण आवश्यक आहेत. सार्वजनिक प्रवास खर्च जो आहे तो सुद्धा त्या ठिकाणी त्यानंतर त्याचा प्राधान्यक्रम आपल्याला द्यावा लागेल. पोशाखाचे संच विकत घेणे असेल, बँकेचा हप्ता, मोबाईल देयक आणि मनोरंजन आणि पर्यटन. आता हा प्राधान्यक्रम बघितल्यानंतर आपल्या लक्षामध्ये असं येईल की हे एका कुटुंबाचं अंदाजे खर्च आहेत. पण हा तपशील आणि अंदाजे खर्च बघितल्यानंतर आपण आपलं इन्कम, आपली आवक, आपलं उत्पन्न 20,000 जर का असेल तर त्याच्यापेक्षा आपला अंदाजे खर्च जो आहे तो खर्च त्या ठिकाणी जास्त आहेत, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. म्हणून या ठिकाणी आपण कोणत्या तपशिलामध्ये, कोणत्या गोष्टीमध्ये आपण त्या ठिकाणी कमी खर्च करू शकतो आणि आपलं जे अंदाजे खर्च आहे तो आपला 20,000 पेक्षा जास्त होता कामा नये, याचं आपल्याला त्या ठिकाणी व्यवस्थापन करणे म्हणजेच एक प्रकारचं कौटुंबिक व्यवस्थापन किंवा फॅमिली बजेट असं आपण त्याला म्हणू शकतो. या ठिकाणी रोजचा आहार आहे त्याच्यामध्ये 6,000 खर्च अपेक्षित आहेत. दर महिन्याला त्या ठिकाणी दोन पोशाख त्या ठिकाणी विकत घेतो आपण, तर त्या ठिकाणी सुद्धा आपण कमी खर्च करू शकतो. 2,000 आहे तर तिथं 2 पोशाखाऐवजी, 2 संचाऐवजी 1 विकत घेऊ शकतो. तिथं आपले 1,000 रुपये सेव्हिंग होतील. त्यानंतर मोबाईल देयक आहे, तिथं 1,000 रुपये आपण खर्च करतोय मोबाईलवर, तर तो खर्च आपण कमी करू शकतो. फळेभाज्या आहेत त्या आपल्याला आवश्यक आहे, तिथं आपल्याला कमी करता येणार नाहीत. सार्वजनिक खर्च जो आहे, प्रवास खर्च, तिथं सुद्धा आपण थोडंसं सेव्हिंग करू शकतो, बचत करू शकतो. म्हणजे प्रवास खर्च कमी, प्रवास जर का कमी केला तर तिथं सुद्धा आपलं बजेट आहे ते त्याच्यामध्ये ताळमेळ बसेल. वीज देयक आहे, 1,500 रुपये आपण महिन्याला वीज बिल भरतो, तर आपण जर का त्या ठिकाणी कमी लाईट, आवश्यक तेवढी जर का त्या ठिकाणी विजेचा वापर केला तर नक्कीच 1,500 रुपये आपलं जे काही वीज बिल येणार आहे ते आपण कमी करू शकतो. पर्यटनावर या ठिकाणी 4,000 रुपये खर्च दाखवलेला आहे. 4 ऐवजी आपण पर्यटन, आपलं उत्पन्न कमी आहे, इन्कम कमी आहे आणि त्यामुळे आपण पर्यटनाला त्या ठिकाणी जाणं जे आहे ते आपण कमी केलं तर नक्कीच त्या ठिकाणी 4,000च्या ऐवजी 1,000 आपण खर्च केला तरी 3,000 रुपये त्या ठिकाणी आपले त्या ठिकाणी बजेट आपलं वाढणार नाही. बँकेचा हप्ता तर आहेतच. त्या ठिकाणी कर्ज घेतलं असेल बँकेकडून तर तो हप्ता आपल्याला तो आवश्यकच आहे. म्हणजेच या ठिकाणी या तपशिलावरून आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की जर आपलं उत्पन्न जर 20,000 रुपये जर का असेल तर त्या ठिकाणी आपल्याला आपला जो खर्च आहे, अंदाजे खर्च असेल किंवा कौटुंबिक व्यवस्थापन जे आहे ते त्या ठिकाणी 20,000 पेक्षा आपला खर्च होता कामा नये. म्हणजेच
आपलं इन्कम किती आहे ते बघितल्यानंतर 20,000 मधनं आपल्याला आपला जो काही अंदाजे खर्च आहे तो 15,000 पर्यंत आपला कसा राहील त्याच्यावर आपल्याला त्या ठिकाणी भर द्यायचा आहे. म्हणजे आपल्या अकाउंटवर एखादी अडचण निर्माण झाली तर त्यावेळेस आपल्याला 5,000 रुपये असतील किंवा अजून त्याच्यापेक्षा जास्त जर का आपल्याला सेव्हिंग करता आले तर ते आपण केलं पाहिजे. म्हणजेच आपल्याला अडीअडचणीच्या वेळेस त्या ठिकाणी जे काही आपण सेव्हिंग करणार आहोत त्या पैशांचा वापर आपल्याला अडीअडचणीच्या वेळेस त्या ठिकाणी उपयोगात येणार आहेत. आणि म्हणून 20,000 रुपये जर आपलं उत्पन्न असेल तर आपण त्या ठिकाणी 10 ते 15,000 रुपये आपलं कसं खर्च करता येईल आणि सेव्हिंग कशा पद्धतीने करता येईल हे आपल्याला या तपशिलावरून किंवा टेबलावरून आपल्याला लक्षात येत आहे. भौगोलिक स्पष्टीकरण आपण आता बघूया. वरील कृतीच्या चर्चेतून तुमच्या असे लक्षात येईल की व्यक्तिगत किंवा कौटुंबिक व्यवस्थापन हे मुख्यतः उत्पन्न व खर्च म्हणजेच आर्थिक घटकांशी संबंधित असते. यातूनच अर्थशास्त्राचा जन्म झाला आहे. बघा, म्हणजे वरील चर्चेतून आपल्या लक्षात असं येतं की आपलं जे काही वैयक्तिक आणि कौटुंबिक व्यवस्थापन आहे त्याच्यामध्ये मुख्यतः दोन गोष्टींचा या ठिकाणी आपण उल्लेख केला. एक उत्पन्न इन्कम आणि खर्च उत्पन्न किती आणि खर्च किती करतो या घटकाची संबंधित असते. आणि यातूनच अर्थशास्त्राचा काय झालाय जन्म झालाय. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इयत्ता 9वी साठी हा विषय जरा थोडासा नवीन आहे. याच वर्षी अर्थशास्त्र विषयाचा आपण या ठिकाणी अभ्यास करतो आहोत. अर्थशास्त्र म्हणजे पैशाची संबंधित असलेलं शास्त्र. म्हणजे उत्पन्न किती आणि खर्च किती त्याचा कशा पद्धतीने अर्थशास्त्राचा उगम झाला ते आपण पुढच्या मुद्द्यातनं बघूया. पैशाचं शास्त्र आहेत हे भांडवल असणं आवश्यक आहे. बघा, अर्थशास्त्र ही संज्ञा ओइकोनोमिया या ग्रीक शब्दापासून बनलेली आहेत. बघा, ओइकोनोमिया या ग्रीक शब्दापासून अर्थशास्त्र ही संज्ञा बनलेली आहे. या संज्ञेचा अर्थ कौटुंबिक व्यवस्थापन, कुटुंबाचं बजेट असं आपल्याला म्हणता येईल. कौटुंबिक व्यवस्थापन व अर्थशास्त्र यामध्ये साम्यता आपल्याला दिसून येते. बघा, प्रत्येक कुटुंबाला त्या ठिकाणी उत्पन्न किती आहेत आणि त्याच्यानुसार मग खर्च किती करावा हे प्रत्येक कुटुंबातला जो कर्ता व्यक्ती असतो, कमवता व्यक्ती असतो, तो बजेट करत असतो की आपलं उत्पन्न किती आहे. 10,000 रुपये आहे तर मग 10,000 रुपये कुठे कुठे खर्च करायचं ह्या पद्धतीचा जी काही संज्ञा आहे ओइकोनोमिया ही ग्रीक शब्दापासून बनलेली आहे. वेळ, पैसा, श्रम, भूमी व साधने यांचा प्रभावीपणे वापर कसा करावा हे आपल्याला या विषयामुळे समजते, अर्थशास्त्रामुळे समजते. वेळेचा कशा पद्धतीने सदुपयोग करावा, पैसा भांडवल कुठे त्या ठिकाणी त्याचं इन्व्हेस्टमेंट करावी, गुंतवणूक कुठे करावी, श्रम कशा पद्धतीने करावं, आपल्याकडे असलेली जी भूमी आहे, जमीन आहे त्याचा कशा पद्धतीने वापर करावा, आपल्याकडे असलेली उपलब्ध साधनं आहेत, साधन सामुग्री आहेत, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास जो आहे तो आपल्याला अर्थशास्त्रामुळे समजतो. विविध साधनांचा वापर करून आपल्या ज्या काही अमर्याद गरजा आहेत त्या काय केल्या जातात, भागवल्या जातात. अमर्याद गरजा आहेत आणि आपल्या ज्या काही अमर्याद गरजा आहेत त्याचाच अभ्यास आपण या अर्थशास्त्रामध्ये करत असतो. लिओनेल रॉबिन्स या अर्थशास्त्रज्ञाच्या मते रॉबिन्स काय म्हणताय बघा, अमर्याद गरजा म्हणजे हाव आणि मर्यादित
दुर्मिळ व पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालणाऱ्या मानवी प्रयत्नांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. बघा, लिओनेल रॉबिन्स काय म्हणतायत की आपल्या ज्या गरजा आहेत त्या अमर्यादित आहेत. अमर्यादित म्हणजे हाव, म्हणजे आपण बघितलं, आपल्याला माहित आहे की मानवाच्या 3 प्रमुख गरजा आहेत: अन्न, वस्त्र, निवारा. आणि आत्ताच्या घडीला जर का आपण बघितलं तर वैद्यकीय सोयीसुविधा आणि शिक्षण, ह्या गरजा जर का बघितल्या तर ह्या आपल्याला आवश्यक गरजा आहेत. परंतु काही आपल्या अशा ऐच्छिक गरजा आहेत ज्याची आपल्याला गरज नाहीत, अशा आपल्या अमर्यादित गरजा आहेत. म्हणजे उदाहरणार्थ आपण जर का या ठिकाणी जर का बघितलं तर मानवाला जगण्यासाठी 2-3 प्रमुख गरजा आहेत. त्या जर का आपल्याला जर का प्राप्त झाल्या तर इतर गोष्टी जरी नसतील तरी काय एवढा काही फरक पडत नाहीत. परंतु जसजशी विज्ञानाने प्रगती केली, विज्ञानामध्ये जशी प्रगती होत गेली आणि त्या पद्धतीने आपल्या ज्या गरजा आहेत त्या काय झाल्या, वाढत गेल्या. म्हणजेच अन्न, वस्त्र, निवारा, याच्यानंतर शिक्षण, आरोग्याच्या सोयी, मोबाईल, बंगला म्हणजे मोठं घर, गाडी, कार, त्यानंतर मग लॅपटॉप, मग त्यानंतर मग इंटरनेट, या सगळ्या गरजा काय झालेल्या आहेत, आता वाढ होत आहेत, म्हणजे वाढत जात आहेत. आणि ह्या गरजा सगळ्या कशा आहेत, अमर्यादित आहेत. म्हणजे एक पूर्ण केली म्हणजेच एखाद्या माणसाकडे जर का त्या ठिकाणी सुरुवातीला त्याने सायकल घेतली की मग त्याला पुन्हा वाटतं की आता आपण मोटरसायकल घ्यायला पाहिजे. मोटरसायकल घेतल्यानंतर पुन्हा त्याला वाटायला लागतं की आपल्याकडे कार असली पाहिजे. कार झाली की मग आपलं स्वतःचं मस्त फ्लॅट असला पाहिजे. म्हणजे ह्या पद्धतीने आपल्या काय होत आहेत, गरजा अमर्यादित वाढत आहेत. एक पूर्ण केली की एक आहेतच. आणि साधने कशी आहेत, मर्यादित आहेत. जी काही नैसर्गिक साधने आहेत, म्हणजे आपलं उत्पन्न काय वाढत नाही आहेत. साधनं दुर्मिळ आहेत, रेअर आहेत, कमी प्रमाणामध्ये आहेत. आणि या सगळ्या गोष्टींचा मेळ घालणाऱ्या मानवी प्रयत्नांचा अभ्यास करणारं जे शास्त्र आहे त्या शास्त्राला अर्थशास्त्र असं म्हणतात, असं लिओनेल रॉबिन्स म्हणतात. बघा, कुटुंबाचे जसे आर्थिक व्यवस्थापन असते, जसं एका फॅमिली बजेट असतं, कौटुंबिक व्यवस्थापन असतं, तसंच गावामध्ये ग्रामपंचायत आपलं बजेट तयार करते गावाचं. महानगरपालिका किंवा शहर असेल तर महानगरपालिका त्या शहराचं आर्थिक बजेट त्या ठिकाणी तयार करतं. राज्य असेल तर राज्य सरकार त्या ठिकाणी अर्थ विभाग त्या ठिकाणी राज्याचं आर्थिक बजेट तयार करत असतं. देशाचं, जगाचं सुद्धा त्या ठिकाणी आर्थिक व्यवस्थापन किंवा आर्थिक बजेट त्या ठिकाणी तयार करत असतं. आणि त्या पद्धतीने मग जे काही बजेटनुसार आहेत, इन्कम किती आहेत त्यानुसार मग त्या ठिकाणी अंदाजे खर्च किंवा बजेट त्या ठिकाणी तयार केलं जातं. हे आपल्याला या विषयाच्या माध्यमातून समजतं. यानंतर आपण अर्थव्यवस्था म्हणजे काय हे सर्वप्रथम आता आपण बघूया. अर्थव्यवस्था म्हणजे भौगोलिक दृष्ट्या विचार केल्यास एका विशिष्ट भूप्रदेशातील उत्पादन किती आहे, त्या उत्पादनाचं वितरण, त्या वस्तू असतील किंवा सर्व्हिस किंवा सेवांचा उपभोग यांच्याशी संबंधित असलेले सर्वच उपक्रम म्हणजे अर्थव्यवस्था होय. बघा, एखाद्या भूप्रदेशातील उत्पादन, मग ते शेतीचं असेल, ते उत्पादन साखरेचं असेल, उत्पादन कापसाचं असेल, कपड्यांचं उत्पादन असेल,
इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस असतील, कम्प्युटरचं उत्पादन असेल, सगळ्याच गोष्टीचं उत्पादन. त्यानंतर वितरण म्हणजे वेगवेगळ्या प्रदेशामध्ये त्याचं वितरण करणे, पाठवणं, डिस्ट्रीब्यूट करणं. मग त्यासाठी लागलेलं ट्रान्सपोर्टिंग, मग रस्ते वाहतूक आली. त्यानंतर त्या वस्तू पाठवणं आणि जी काही सर्व्हिस ग्राहकांपर्यंत पोहोचवली जाते, उपभोग घेतो त्या ठिकाणी ग्राहक, या सगळ्या उपक्रमालाच त्या ठिकाणी अर्थव्यवस्था असं म्हटलं जातं. हे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे. यानंतर आपण अर्थव्यवस्थेचे प्रमुख प्रकार आपण बघतो आहोत. अर्थव्यवस्थेचे 3 प्रमुख प्रकार आहेत. 1 भांडवलशाही अर्थव्यवस्था, 2 समाजवादी अर्थव्यवस्था, 3 मिश्र अर्थव्यवस्था. अर्थव्यवस्थेच्या प्रकारामधला पहिला भांडवलशाही अर्थव्यवस्था. बघा, भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाच्या साधनांची मालकी, म्हणजे जो व्यक्ती साधनांचं उत्पादन करतो तो त्या व्यवस्थेचा, अर्थव्यवस्थेचा काय असतो, मालक असतो. म्हणजेच व्यवस्थापन किंवा मॅनेजमेंट हे एका खाजगी व्यक्तीकडे असते. भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा मुख्य हेतू काय असतो? कमाल नफा मिळवणे. बघा, भांडवल बघा, म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा मुख्य हेतू काय असतो की जास्तीत जास्त नफा, जास्तीत जास्त आपलं उत्पन्न कसं वाढेल, पैसा कसा आपल्याला मिळवता येईल, रुपये कसे आपल्याकडे येतील, ह्या पद्धतीचा भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा काय आहे, मुख्य हेतू. बघा मित्रांनो लक्षात घ्या की भांडवलशाही अर्थव्यवस्था ज्या देशामध्ये आहेत त्या अर्थव्यवस्थेमध्ये जास्तीत जास्त नफा मिळवणे हा मुख्य उद्देश या अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला दिसून येतो. उदाहरणार्थ, ही भांडवलशाही अर्थव्यवस्था जगामध्ये जर्मनी, जपान, अमेरिकेची संयुक्त संस्थाने या देशांनी ही अर्थव्यवस्था काय केली आहे, स्वीकारली. लक्षात ठेवा, आपल्याला याच्यावर प्रश्न त्या ठिकाणी असतात की भांडवलशाही अर्थव्यवस्था कोणत्या देशांनी स्वीकारलेली आहे. तर त्यामध्ये जगातले जे प्रगत राष्ट्र जे आहेत जगातले, त्यामध्ये जर्मनी, जपान आणि अमेरिकेची संयुक्त संस्थाने, ज्याला आपण USA, युनायटेड स्टेट्स अमेरिका ज्याला आपण म्हणतो, या 3 प्रमुख देशांनी त्या ठिकाणी स्वीकारलेली आहे. याच्यानंतर दुसरा जो महत्त्वाचा भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा जो प्रकार आहे तो प्रकार आहे समाजवादी अर्थव्यवस्था. बघा, समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये जो उत्पादन करतो किंवा उत्पादनाचे जे घटक आहेत त्या घटकांचं एकत्रितरित्या संपूर्ण समाजाच्या मालकीचं असतं. म्हणजे उत्पादन जी मालकी आहे ती मालकी हक्क त्या ठिकाणी समाजाकडे असतो, म्हणजे सरकारी मालकीचं असतं. समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये लोकांच्या मालकीचं असतं, ज्याला आपण पब्लिक सेक्टर ज्याला म्हणतो, ज्याला आपण सरकारी मालकीचं आहेत, सरकारचं आहेत. अशा पद्धतीनं समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये त्या उत्पादनाच्या एकत्रित मालकीचा जो काही हकदार असतो तो सरकार किंवा समाज त्या ठिकाणी त्या समाजवादी अर्थव्यवस्थेचा काय असतो, मालक असतो. म्हणून समाजवादी अर्थव्यवस्थेचा मुख्य हेतू त्या ठिकाणी समाजाचं कल्याण साधणे, समाजाचं हित झालं पाहिजे, समाजाचा विकासाचा दृष्टिकोन या समाजवादी अर्थव्यवस्थेस
ने ठेवलेला असतो. लोकांच्या कशा पद्धतीने विकास करता येईल, प्रगती करता येईल, समाजातल्या दुर्बल घटकांचं कशा पद्धतीने कल्याण साधता येईल, या सगळ्या गोष्टींचा विचार समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये केला जातो. आणि म्हणूनच या ठिकाणी सामाजिक कल्याण, समाजातल्या प्रत्येक स्तरावर असलेल्या नागरिकांचा त्या ठिकाणी विचार या समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये केला जातो. आणि म्हणून सामाजिक कल्याण साधणं हा या अर्थव्यवस्थेचा मुख्य उद्देश किंवा हेतू आहे. समाजवादी अर्थव्यवस्था जगामध्ये चीन आणि रशिया या देशांनीही स्वीकारलेले, जगातले हे 2 मोठे राष्ट्र आहेत. आणि आपण जर का बघितलं तर या दोन्ही देशांची जी काही अर्थव्यवस्था आहे ती अर्थव्यवस्था बळकट आहेत. कारण त्या ठिकाणी समाजाचं हित या राष्ट्रांनी काय केलेलं आहे, जोपासलेलं आहे. आणि म्हणून या दोन्ही देशांची जी काही अर्थव्यवस्था आहे किंवा जो विकास आहे तो विकास मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे, जास्त प्रमाणामध्ये झालेला आहे. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. तिसरा अर्थव्यवस्थेचा प्रकार मिश्र अर्थव्यवस्था. या अर्थव्यवस्थेमध्ये सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्राचं सहअस्तित्व असतं. मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये सार्वजनिक क्षेत्राचं सुद्धा अस्तित्व आहे आणि खाजगी व्यक्तीचं किंवा खाजगी मालकीचं त्या ठिकाणी मालकी हक्क आहेत. म्हणजेच सार्वजनिक क्षेत्र सुद्धा आणि खाजगी क्षेत्र सुद्धा या ठिकाणी काय आहेत, या अर्थव्यवस्थेमध्ये सहअस्तित्व असतं. म्हणजेच काही क्षेत्रामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे, काही क्षेत्रामध्ये समाजवादी अर्थव्यवस्था आहे. म्हणजेच दोन्ही अर्थव्यवस्था काही देशांनी स्वीकारलेली असते. त्या अर्थव्यवस्थेला मिश्र अर्थव्यवस्था, म्हणजे समाजवादी अर्थव्यवस्था पण स्वीकारलेली आहे आणि भांडवलशाही अर्थव्यवस्था पण स्वीकारलेली आहे. त्या अर्थव्यवस्थेला मिश्र अर्थव्यवस्था असं म्हटलं जातं. या अर्थव्यवस्थेमध्ये नफा कमवणं, जास्तीत जास्त कशा पद्धतीने प्रॉफिट मिळेल आणि प्लस सामाजिक कल्याण कशा पद्धतीने करता येईल, या दोन्ही गोष्टींचा सहसंबंध राखला जातो. बघा, नफा सुद्धा मिळवायचा आहे, म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्थेने नफा सुद्धा मिळवायचा आहे, प्लस सामाजिक कल्याण सुद्धा करायचं आहे. समाजाचं हित सुद्धा राखायचं आहे, बघायचं आहे. समाजाचा प्रत्येक स्तरापर्यंत त्या ठिकाणी जायचं आहे, समाजाचं कल्याण करायचं आहे. कोणताही दुर्बल घटक त्या ठिकाणी मागे राहता कामा नये, गरीब राहता कामा नये. आणि म्हणून या अर्थव्यवस्थेमध्ये नफ्याबरोबर, प्रॉफिट बरोबर समाजाचं कल्याण सुद्धा या अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं जातं. आणि म्हणून अशा पद्धतीची अर्थव्यवस्था भारत, स्वीडन, युनायटेड किंगडम इत्यादी देशांनी ही मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहेत. आपण जर का भारतामध्ये जर का बघितलं तर भारतामध्ये बऱ्याच क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी सार्वजनिक क्षेत्र आहे, म्हणजे सरकारच्या मालकीचं आहे. उदाहरणार्थ आपण जर का बघितलं, भारतीय रेल्वे, भारतीय पोस्ट विभाग, त्यानंतर लष्कर, हे जे क्षेत्र जर का बघितले तर या क्षेत्रामध्ये अजून हे सार्वजनिक अस्तित्व आहे, म्हणजे सरकारच्या मालकीचं आहे. एअर इंडिया आहेत, बँकिंग सेक्टर आहेत, बऱ्याच अशा बँक आहेत की त्या सरकारच्या मालकीच्या आहेत. परंतु आता जर का आपण बघितलं तर बऱ्याच क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी, मग त्यामध्ये एअर इंडिया असेल तर एअर इंडिया ही सरकारच्या मालकीची होती, पण आत्ताच्या घडीला एअर इंडियाचं सुद्धा त्या ठिकाणी खाजगीकरण, ज्याला आपण म्हणतो, ते प्रायव्हेटायझेशन करण्याचा हालचाली त्या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत. त्यानंतर आपण जर बघितलं तर रेल्वे आहेत, तर भारतातली रेल्वे विभाग जो आहे तो रेल्वे विभाग सुद्धा त्या ठिकाणी खाजगीकरण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला आहे. त्यानंतर
आपण जर बघितली तर मुंबई विभागामध्ये असलेली, मुंबई परिसरामध्ये असलेली जी काही लोकल ट्रेन आहेत, ती लोकल ट्रेन सध्या रेल्वे विभागाकडे आहेत. परंतु जी काही मेट्रो चालवली जाते आहेत, तर ती रिलायन्स कंपनीकडे आहेत, रिलायन्स ग्रुपकडे आहेत. म्हणजे त्या ठिकाणी रेल्वेमध्ये सुद्धा आता खाजगीकरण होऊ घातलेलं आहे. म्हणजेच खाजगीकरण जर का झालं तर याचा एक दुष्परिणाम असा होऊ शकतो की आपल्याला फॅसिलिटीज चांगल्या मिळतील, परंतु त्या रेल्वेच्या माध्यमातून आपल्याला जे काही भाडं आहेत ते भाडं आपल्याला परवडणारं नाही आहेत. सरकारच्या मालकीचं आहे म्हणून आपण मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये, लोकल रेल्वेमध्ये, स्थानिक रेल्वेमध्ये आपण विरार ते चर्चगेट त्या ठिकाणी आपण 30 रुपयेमध्ये, त्या ठिकाणी 30 रुपये 60 रुपयेमध्ये, म्हणजे कमी पैशामध्ये आपण रिटर्न होऊ शकतो. परंतु त्याच ठिकाणी जर का रेल्वे प्रायव्हेटायझेशन जर का झाले तर त्या ठिकाणी आपल्याला रेल्वेचं भाडं आपल्याला परवडणारं नाहीत. म्हणून आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, कारण भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा मुख्य उद्देशच काय आहे की आपण सेवा द्यायच्या, परंतु जास्तीत जास्त काय मिळाला पाहिजे, नफा मिळाला पाहिजेत. म्हणजे नफा हे त्यांचं मुख्य उद्दिष्ट असतं. आणि म्हणून भविष्यामध्ये आपल्याला जर का प्रायव्हेटायझेशन झालं, आपल्याकडे आता शाळेचे सुद्धा प्रायव्हेटायझेशन होऊ घातलेलं आहे. खाजगी शाळा जर का झाल्यात सगळ्याच, तर मग त्या ठिकाणी गरीब जो समाजातला जो काही दुर्बल घटक आहेत त्यांच्या मुलांना त्या ठिकाणी खाजगी शाळेमध्ये शिक्षण घेणं परवडणार नाही. म्हणजे शाळेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी प्रायव्हेटायझेशन केलं जात आहे, हो घातलेलं आहे. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला एक शिक्षणामध्ये असलेली किंवा समाजामध्ये असलेली जी काही दरी आहे ती दरी त्या ठिकाणी भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये त्या ठिकाणी जास्त जर का पूर्ण क्षेत्रामध्ये जर का भारतामध्ये प्रायव्हेटायझेशन झालं तर नक्कीच त्या ठिकाणी समाजामधले असलेली जी काही दरी आहेत ती दरी त्या ठिकाणी कमी होण्याऐवजी जी दरी आहे त्या दरीमध्ये वाढ होण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाहीत. तर अशा पद्धतीने हे अर्थव्यवस्थेचे 3 प्रमुख प्रकार बघितले. एक भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था. याच्यानंतर अर्थव्यवस्थेचे प्रमुख वैशिष्ट्य आपण बघूया. एक राजकीय सार्वभौमत्व, व्यवसाय, लोकसंख्या, भौगोलिक क्षेत्र व नैसर्गिक साधन सामुग्री हे अर्थव्यवस्थेचे प्रमुख वैशिष्ट्य आहेत. या घटकांवर त्या देशाची, त्या राष्ट्राची अर्थव्यवस्था अवलंबून असते, हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे राजकीय सार्वभौमत्व म्हणजे सरकारने त्या अर्थव्यवस्थेला पूर्णपणे स्वातंत्र्य दिलं तर त्या ठिकाणी त्या राष्ट्रातली किंवा त्या प्रदेशातली जी अर्थव्यवस्था आहे ती मजबूत होऊ शकते, बळकट होऊ शकते. म्हणजेच त्या ठिकाणी राजकीय स्वातंत्र्य देणे गरजेचं आहे त्या देशातल्या सरकारने. त्यानंतर भौगोलिक क्षेत्र आणि नैसर्गिक साधन सामुग्री, त्या प्रदेशातलं भौगोलिक क्षेत्र कशा पद्धतीचं आहे, सुपीक जमीन आहेत का, पाण्याची सोय आहेत का, त्याचप्रमाणे नैसर्गिक साधन सामुग्री किती प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत. मग नैसर्गिक साधन सामुग्रीमध्ये नैसर्गिक संसाधनांमध्ये खनिज तेल, त्यानंतर दगडी कोळसा, पेट्रोलियम पदार्थ, पाणी, हवा, या सगळ्या गोष्टींचा समावेश नैसर्गिक साधन सामुग्रीमध्ये होतो. म्हणजेच भौगोलिक क्षेत्र आणि नैसर्गिक साधन सामुग्री जास्त मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध जर का असेल तर त्या देशाची अर्थव्यवस्था तेवढीच त्या ठिकाणी बळकट किंवा मजबूत असते. आता याच्यावरून जर का आपण नैसर्गिक साधन सामुग्रीचा जर का आपण विचार केला तर आपण जी काही अरेबियन कंट्रीज आहेत तर त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर अरेबियन कंट्रीजमध्ये त्या प्रदेशामध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे, परंतु त्या ठिकाणी त्या देशातल्या सरकारने त्या ठिकाणी अतिवृष्टी
वाळवंटी भाग आहेत, पण तरी सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जे खनिज संपत्ती आहे, म्हणजे पेट्रोलियम ज्या पदार्थ जे आहेत, मग पेट्रोल असेल, डिझेल असेल, या नैसर्गिक संसाधनांचा मोठ्या प्रमाणामध्ये तिथं काय आहेत, साठा आहेत. आणि त्यामुळे जी काही अरेबियन कंट्रीज आहे, मग त्याच्यामध्ये इराण असेल, कुवेत असेल, कतार असेल, सौदी अरेबिया असेल, या देशांची अर्थव्यवस्था काय आहेत, अतिशय बळकट आहेत, मजबूत आहेत. कारण त्या ठिकाणी निसर्गाने त्यांना पेट्रोलियम पदार्थांची एक देणगीच दिलेली आहे. त्यानंतर पुढचं जे वैशिष्ट्य आहे ते व्यवसाय. या व्यवसायांवर सुद्धा त्या देशाची, राष्ट्राची अर्थव्यवस्था अवलंबून असते. त्या प्रदेशातली लोकसंख्या किंवा जनता कोणता व्यवसाय करतात त्याच्यावरून त्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत किंवा कमकुवत होऊ शकते. म्हणजेच आपण जर का बघितलं तर भारतामध्ये जवळपास सुमारे 70 ते 75% लोक ही ग्रामीण भागामध्ये राहतात, गावामध्ये राहतात. आणि या गावामध्ये राहणाऱ्या लोकांचा जो व्यवसाय आहे तो आहे प्राथमिक व्यवसाय. प्राथमिक व्यवसायामध्ये शेती, पशुपालन, दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, कुक्कुटपालन या व्यवसायांचा समावेश प्राथमिक व्यवसायामध्ये होतो. प्राथमिक व्यवसाय, द्वितीय व्यवसाय, तृतीयक व्यवसाय आणि चतुर्थक व्यवसाय असे व्यवसायाचे प्रकार पडतात. आपण भारताचं या ठिकाणी एक्झाम्पल्स घेतो. याच्यामध्ये आपल्याला मी सांगितल्याप्रमाणे की 70% लोकसंख्या ही शेती व्यवसाय करते आणि उर्वरित जी काही 30% लोक असतील किंवा 25% लोक असतील सुमारे, तर ते द्वितीय व्यवसाय, तृतीयक व्यवसाय आणि चतुर्थक व्यवसाय करतात. द्वितीय व्यवसायामध्ये कारखानदारी, साखर उद्योग असेल, सुती उद्योग असेल, कापड तयार करण्याच्या गिरण्या असतील. त्यानंतर तिसऱ्यामध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू तयार करणे, IT सेक्टर असेल, ट्रान्सपोर्टिंग असेल, परिवहन मंडळ, वाहतूक असेल. त्यानंतर चौथ्यामध्ये ज्ञानावर आधारित असलेले, म्हणजे उदाहरणार्थ ज्याला आपण सेवा व्यवसाय किंवा सेवा क्षेत्र सुद्धा म्हणू शकतो. त्यामध्ये शिक्षण, शिक्षक, वकिले, डॉक्टर या क्षेत्रांचा समावेश चतुर्थक व्यवसायामध्ये होतो. आणि त्यामुळे आपल्याला या ठिकाणी भारताचं जेव्हा आपण उदाहरण घेतो किंवा बघतो, तर त्यावेळेस ज्या देशामध्ये असलेली जी जनता ती द्वितीय, तृतीय आणि चतुर्थक व्यवसाय, ज्या देशातली किंवा ज्या राष्ट्रातली लोकसंख्या जास्त, म्हणजे दुसरा, तिसरा आणि चौथा व्यवसाय जे करतात, त्या देशांची अर्थव्यवस्था तेवढीच मजबूत असते. कारण शेतीमध्ये किंवा प्राथमिक व्यवसायामध्ये तेवढं उत्पन्न मिळत नाही, कमी उत्पन्न मिळतं. आणि इतर जे काही व्यवसाय आहेत त्या व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी उत्पन्न मिळतं. आणि त्यामुळे इंग्लंड असेल, अमेरिका असेल, जर्मनी असेल, फ्रान्स या राष्ट्रांमध्ये प्राथमिक व्यवसाय कमी आणि इतर जे व्यवसाय आहेत त्या व्यवसायांचं जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी विकास झालेला आहे. आणि त्यामुळे त्या देशांची अर्थव्यवस्था आहे किंवा जो विकास आहे तो जास्त झालेला आपल्याला दिसून येतो. आणि त्याच्यापेक्षा भारतातली अर्थव्यवस्था त्यापेक्षा कमी प्रमाणामध्ये त्या ठिकाणी तेवढी मजबूत जरी असली तरी सुद्धा लोकसंख्या त्या ठिकाणी जास्त असल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी अर्थव्यवस्था जी तेवढी मजबूत पाहिजे तेवढी अजून झालेली नाहीत, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर वैशिष्ट्यांमध्ये लोकसंख्या, त्या देशाची लोकसंख्या किती आहेत हा त्या अर्थव्यवस्थेवर मोठा प्रभाव टाकणारा एक घटक आहेत किंवा वैशिष्ट्य आहेत. जर लोकसंख्या जर का अतिरिक्त असेल तर त्या देशातल्या अर्थव्यवस्थेवर त्या ठिकाणी
प्रभाव पडतो, म्हणजेच उत्पन्न कमी, आवक कमी आणि लोकसंख्या जर का जास्त असेल तर त्याचा भार त्या देशातल्या किंवा त्या प्रदेशातल्या अर्थव्यवस्थेवर पडतो आणि त्यामुळे लोकसंख्या हा एक महत्त्वाचा या अर्थव्यवस्थेचा वैशिष्ट्य आहे असं आपल्याला म्हणता येईल. भारतामध्ये जर का आपण बघितलं तर लोकसंख्येचा विस्फोट झालेला आहे. त्या ठिकाणी लोकसंख्या एवढी वाढलेली आहे. 2011 मध्ये जेव्हा जनगणना झाली त्यावेळेस भारताची लोकसंख्या 121 कोटी होती. आज 2020 आहे, जवळपास 10 वर्ष हो घातलेली आहेत. याच्यामध्ये आपण जर का बघितलं तर त्या ठिकाणी जवळपास ही लोकसंख्या सुमारे अंदाजे जर का बघितलं तर 140 कोटीच्या आसपास भारताची लोकसंख्या गेलेली असेल असं आपण गृहीत धरूया. याच्यावरून आपल्याला लोकसंख्येचा अतिरिक्त जो भार आहे तो भार अर्थव्यवस्थेमध्ये पडतो आहे आणि म्हणून भारतामध्ये प्रत्येक वस्तूंच्या ज्या काही किमती आहेत त्या किमती वाढलेल्या आपल्याला दिसून येत आहेत. म्हणजेच उत्पादन कमी, मागणी जास्त. मार्केटमध्ये वस्तूंचा पुरवठा कमी, ग्राहक जास्त आणि म्हणून आपल्या देशाची त्या ठिकाणी अर्थव्यवस्था मजबूत करायची असेल, देशाचा विकास त्या ठिकाणी जास्त करायचा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला लोकसंख्येवर त्या ठिकाणी नियंत्रण मिळवणे गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीने हे प्रमुख अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये या ठिकाणी आपण बघितली आहेत. ह्याच्यानंतर आपण पुढे बघूया. हे नेहमी लक्षात ठेवा, अर्थशास्त्र हा महत्त्वपूर्ण एक सामाजिक विषय आहे. विविध व्यवसाय, वित्तपुरवठा, प्रशासन, कायदा, त्याचप्रमाणे दैनंदिन कार्यक्षेत्रामध्ये या विषयाचा मोठ्या प्रमाणामध्ये काय केला जातो, उपयोग केला जातो, त्याचा वापर केला जातो. प्रत्येक ठिकाणी अर्थशास्त्र आलंच. दुकानामध्ये गेलो, अर्थशास्त्र आलंच. किती वस्तू खरेदी केल्या, त्याच्या किमती काय, म्हणजे अर्थाची संबंधित आलं, पैशाची संबंधित आलं. बाहेर पडलो घराच्या बाहेर की अर्थशास्त्र त्या ठिकाणी सुरू होतो. प्रत्येक ठिकाणी आपल्या दैनंदिन कार्यक्षेत्रामध्ये सकाळपासनं आपण उठल्यापासून तर झोपेपर्यंत, रात्रीपर्यंत आपल्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी या विषयाचा उपयोग केला जातो. मानवाच्या सामाजिक प्रगतीमध्ये अर्थशास्त्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहेत. या विषयाचा आपल्या जीवनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एक महत्त्वाचा आहे. आपल्याला त्या ठिकाणी प्रगती, वैयक्तिक प्रगती जर का त्या ठिकाणी करायची असेल तर त्या ठिकाणी आपल्याला आपलं त्या ठिकाणी बजेट कशा पद्धतीने व्यवस्थापन करायचं, पैशांचं कशा पद्धतीने त्या ठिकाणी खर्च करायचे, या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला या विषयाच्या माध्यमातून समजते. त्यानंतर आपल्याला माहित आहेत का, असं या ठिकाणी प्रश्न आहेत. ॲडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचे जनक मानले जाते. त्यांनी राष्ट्राची संपत्ती, वेल्थ ऑफ नेशन्स हा ग्रंथ 1776 साली प्रकाशित केला आणि त्यांनी या ग्रंथामध्ये अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे, इकॉनॉमिक्स इज द सायन्स ऑफ प्रॉपर्टी, असं त्यांनी या ग्रंथामध्ये त्यांनी व्याख्या केलेली आहे. बघा, ॲडम स्मिथ हे आधुनिक जगातले या विषयाचे अर्थशास्त्राचे जनक मानले जातात आणि सर्वप्रथम त्यांनी राष्ट्राची संपत्ती नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथामध्ये त्यांनी सर्वप्रथम त्या ठिकाणी व्याख्या केली की अर्थशास्त्र म्हणजे संपत्तीचे शास्त्र, म्हणजे संपत्तीचा अभ्यास करणारं शास्त्र, ज्याच्यामध्ये किती उत्पन्न आहेत, किती खर्च आहेत, किती आवक आहेत, या बाबींचा अभ्यास. मग त्यामध्ये जमीन असेल, आपलं घर असेल,
आपली इन्व्हेस्टमेंट असेल, गुंतवणूक असेल, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास हा या शास्त्रामध्ये केला जातो. आणि म्हणून अर्थशास्त्राला ॲडम स्मिथ या अर्थशास्त्राच्या जनक यांनी संपत्तीचं शास्त्र असं या विषयाला म्हटलेलं आहे. हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. ॲडम स्मिथ हे या विषयाचे जनक आहेत, जनक मानले जातात. यानंतर आपण पुढचा मुद्दा बघूया, अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण. अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण. सध्याची आर्थिक धोरणे ही अर्थव्यवस्थेला जागतिकीकरणाकडे घेऊन जात आहेत. सध्याची त्या ठिकाणी जी काही सरकारने जी काही आर्थिक धोरणं ठरवलेली आहेत, त्या धोरणांवरून आपल्याला असं लक्षात येतं की पूर्ण जग हे त्या ठिकाणी मार्केट होऊ घातलेलं आहे. जागतिकीकरण म्हणजे वैश्विक अर्थव्यवस्थेची निर्मितीच होय. यामध्ये अर्थव्यवस्था ही त्याला कुठच्याही पद्धतीची सीमा नाही आहेत. कोणत्याही देशाची सीमा अर्थव्यवस्थेला त्या ठिकाणी बंधन त्या ठिकाणी घालू शकत नाही. म्हणजेच आपण कोणत्याही देशामध्ये त्या ठिकाणी व्यापार करू शकतो. आपण जी काही उत्पादनं घेतलेली आहेत, ती उत्पादनं, जी काही वस्तू आहेत, त्या वस्तूंना आपण जगातल्या कुठच्याही देशामध्ये त्या वस्तूंना आपण वितरित करू शकतो, त्या ठिकाणी निर्यात करू शकतो आणि आयात करू शकतो. म्हणजे आपल्या देशातल्या वस्तू जगातल्या कुठच्याही देशामध्ये आपण ती निर्यात करू शकतो आणि त्यांच्या देशातल्या वस्तू आपण आयात करू शकतो आणि त्याला कुठच्याही पद्धतीची बंधनं नाही आहेत. त्या व्यवस्थेलाच त्या ठिकाणी ग्लोबलायझेशन किंवा जागतिकीकरण असं म्हटलेलं आहे. नैसर्गिक साधन संपत्ती, नफा, सेवा, भांडवल, श्रम आणि तंत्रज्ञानाचा काय प्रवाह मुक्तपणे देशांच्या सीमापार केला जातो. म्हणजे ग्लोबलायझेशनच्या माध्यमातून, जागतिकीकरणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी या सगळ्या तंत्रज्ञान असेल, साधनसामुग्री असेल, नफा असेल, सेवा असेल, यांना कुठच्याही पद्धतीची कोणत्याही देशाची त्या ठिकाणी बंधनं नाहीत. मुक्तपणे फ्रीली ते कोणत्याही देशाबरोबर त्या ठिकाणी व्यवसाय करू शकतात, व्यापार करू शकतात, बिझनेस करू शकतात आणि म्हणूनच त्या उपक्रमाला त्या ठिकाणी जागतिकीकरण असं म्हटलेलं आहे. जागतिकीकरण म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेला जागतिक अर्थव्यवस्थेची एकरूप करणे होय. म्हणजेच यामध्ये मुक्त व्यापार असतो, गुंतवणुकीवर सर्व बंधने काढून टाकली जातात. म्हणजे भारतातल्या एखाद्या व्यक्तीला जर का विदेशामध्ये त्या ठिकाणी जर का व्यापार करायचा असेल तर भारताने त्या ठिकाणी जगाची सर्व दारे, व्यापाराची सगळी दारे काय केलेली आहेत, सगळी दारे त्या ठिकाणी खुली केलेली आहेत. म्हणजे आपण जागतिकीकरणामध्ये मुक्त व्यापार करू शकतो, बिझनेस करू शकतो, विदेशामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो, गुंतवणूक करू शकतो आणि व्यापारावर आणि गुंतवणुकीवर त्या देशातल्या सरकारने काय केलेली असतात, सर्व बंधने काढून टाकलेली असतात. म्हणजे काढून टाकली जातात आणि त्यालाच त्या ठिकाणी अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर आपण शेवटचा मुद्दा आपण बघूया, अर्थव्यवस्थेची कार्य. प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था ही ती वेगळी असते. त्या देशातल्या प्रत्येक अर्थव्यवस्थेची काही कार्य ठरलेली असतात. ती पुढील प्रमाणे: कोणत्या वस्तूचे किती उत्पादन करायचे याचा निर्णय त्या देशातली अर्थव्यवस्था किंवा त्या देशाचं अर्थविभाग कोणत्या वस्तूचं किती, कोणासाठी, का करायचं, ह्या पद्धतीचा निर्णय त्या देशाची अर्थव्यवस्था
काम करत असते, कार्य करत असते. म्हणजेच देशामध्ये लोकसंख्या किती आहेत त्याला अनुसरून किती वस्तूचं उत्पादन करायचं आहे, किती वस्तूंचं उत्पादन घेतल्यानंतर ते प्रत्येक ग्राहकांपर्यंत, प्रत्येक व्यक्तींपर्यंत कशा पद्धतीने पोहोचेल, या सगळ्या गोष्टींचा निर्णय त्या देशाची अर्थव्यवस्था कार्य करत असते. उत्पादन खर्चात जास्तीत जास्त काटकसर करणे, उत्पादन खर्चामध्ये जास्तीत जास्त त्या ठिकाणी काटकसर केली जाते. राष्ट्रीय उत्पन्नाचे सामाजिक आर्थिक न्यायानुसार वाटप करणे, समाजातल्या प्रत्येक स्तरापर्यंत शेवटच्या दुर्बल घटकापर्यंत त्या ठिकाणी ज्या काही वस्तू आहेत किंवा सेवा आहेत त्या कशा पद्धतीने पोहोचवल्या जातील आणि समान वाटप, राष्ट्रीय उत्पन्नाचं कशा पद्धतीने समान वाटप करता येईल, त्या दृष्टिकोनातून सुद्धा ही अर्थव्यवस्था कार्य करत असते. म्हणजे कुठचाही घटक त्या ठिकाणी राहून जाणार नाहीत, ह्या पद्धतीचं कार्य अर्थव्यवस्था ही करत असते. भविष्यातील आर्थिक गरजा भागवण्यासाठी, भविष्यामध्ये एखादी अडचण निर्माण झाली, आता आपल्याला माहित आहे की सध्या संपूर्ण जगामध्ये कोरोना या बिमारीने, या रोगानं थैमान घातलेले आहेत आणि जगातली जी प्रमुख राष्ट्र आहेत त्या देशामध्ये असलेल्या त्या अर्थव्यवस्थेवर मोठा त्या ठिकाणी भार पडतो आहे. म्हणजे अर्थव्यवस्था त्या ठिकाणी इम्बॅलन्स झालेली आहे. जो समतोल होता की प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था ही प्रगतीकडे वाटचाल करत होती, परंतु या करोना रोगामुळे त्या ठिकाणी उत्पादन जे आहे ते उत्पादन जगामध्ये त्या ठिकाणी थांबलेलं होतं आणि त्यामुळे अशा पद्धतीच्या जर का काही संकट निर्माण झाली, मग ती भूकंप असू शकते, पूर असेल, पूर येणं, त्यानंतर त्या ठिकाणी ज्वालामुखीसारखे काही समस्या निर्माण झाल्यात, नैसर्गिक आपत्ती आलेत, चक्रीवादळ निर्माण झालं, वादळं निर्माण झाली, मग अशा वेळेस मग त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं. आणि म्हणून अर्थव्यवस्थेला भविष्यामध्ये एखादं संकट किंवा एखादी समस्या जर का निर्माण झाली तर त्यासाठी सुद्धा त्या पद्धतीची आर्थिक तरतूद त्या ठिकाणी अर्थव्यवस्थेला करून ठेवावी लागते. म्हणजे त्या ठिकाणी एकूण उत्पन्नापैकी काही उत्पन्न त्या ठिकाणी शिल्लक ठेवावं लागतं भविष्यातील आर्थिक गरजा भागवण्यासाठी. त्यानंतर उत्पादन कोणासाठी करावे याबाबत निर्णय घेणे. त्याच्यानंतर शेवटचा मुद्दा या कार्यातला की उत्पादन कोणासाठी करावे, म्हणजेच त्या ठिकाणी एखाद्या वस्तूचं जर जेव्हा आपण उत्पादन करतो तर ते कोणासाठी करायचं, त्याच्यासाठी किती लोकांना त्याची गरज आहे, याबाबत त्या अर्थव्यवस्थेला त्या ठिकाणी निर्णय घ्यावे लागतात आणि त्याला कोणासाठी उत्पादन करावे याबाबतचा निर्णय या अर्थव्यवस्थेमध्ये एक महत्त्वाचं कार्य मानलं जातं. तर अशा प्रकारे आपण अमर्यादित गरजा व मर्यादित साधने यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न अर्थव्यवस्थेमध्ये केला जातो. आणि म्हणून आजच्या या प्रकरणामध्ये आपण त्या ठिकाणी कौटुंबिक व्यवस्थापन म्हणजे काय, ओइकोनॉमिया या शब्दापासून कौटुंबिक व्यवस्थापन कशा पद्धतीने ही संज्ञा बनली त्याची माहिती घेतली. अर्थशास्त्र म्हणजे काय, अर्थव्यवस्थेचे प्रकार 3: भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था. त्यानंतर अर्थव्यवस्थेची प्रमुख वैशिष्ट्ये: राष्ट्रीय सार्वभौमत्व, व्यवसाय, भौगोलिक क्षेत्र, नैसर्गिक साधन सामुग्री
आणि लोकसंख्या या वैशिष्ट्यांची माहिती घेतली. त्यानंतर अर्थशास्त्र या विषयाचे जनक ॲडम स्मिथ यांच्याबद्दलची माहिती सुद्धा आपण आजच्या या तासिकेत घेतली. त्यानंतर अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण आणि शेवटी अर्थव्यवस्थेची कार्य कोणती या सर्व घटकांची माहिती आजच्या या तासिकेमध्ये आपण घेतली. मला वाटतं सर्व विद्यार्थ्यांना अर्थशास्त्र हा विषय नेमका काय आहे त्याचा परिचय झालेला आहे. त्यांना त्या ठिकाणी हा नवीन विषय जरी असला तरी नेमका अर्थाशी संबंधित असलेला हा विषय त्यांना नक्कीच त्यांचा परिचय झालेला असेल याची मला खात्री आहे. यानंतर आपण मूल्यमापन बघूया. मूल्यमापनासाठी आता विद्यार्थ्यांनी माईक अनम्यूट करायचा आहे. विद्यार्थ्यांना सूचना मूल्यमापनामध्ये आहे. कोण सांगेल बरं? मिश्र अर्थव्यवस्था. बरोबर, अगदी बरोबर. मिश्र अर्थव्यवस्था. राईट. भारतामध्ये मिश्र अर्थव्यवस्था आहे किंवा स्वीकारलेली आहे. तिसरा प्रश्न, अर्थशास्त्राचे जनक कोणास म्हटले जाते? ॲडम स्मिथ. अगदी बरोबर. अर्थशास्त्राचे जनक ॲडम स्मिथ यांना म्हटले जाते. शेवटचा प्रश्न, भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा मुख्य हेतू काय असतो? कमाल नफा मिळवणे हा भांडवलशाहीचा अर्थव्यवस्थेतील मुख्य हेतू. बरोबर. याचा अर्थ तुम्हाला त्या ठिकाणी अर्थशास्त्र या विषयाचा परिचय झालेला आहे. म्हणजे नेमका अर्थशास्त्र हा विषय काय आहे हे आपल्याला समजलेले. कारण भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा मुख्य हेतू काय असतो? जास्तीत जास्त कमाल नफा मिळवणे, जास्तीत जास्त प्रॉफिट कसं मिळवता येईल हे भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये बघितलेलं आहे. तर अशा पद्धतीने आज आपण अर्थशास्त्र या विषयाचा परिचय करून घेतला. पुन्हा आपण नवीन प्रकरणासह पुन्हा पुढच्या तासिकेत भेटू. सर्वांचं धन्यवाद.